नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते। चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात। आज मी तुम्हाला उपवासाची भेंडीची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात। मी ते 250 ग्रॅम भेंडी घेतली। भेंडी स्वच्छ धुवून कपड्याने पुसून त्यानंतर अशी बारीक चिरून घेतलेली। अर्धा चमचा जिरे, 3 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे दही लागणार आहे। आणि भाजी करण्यासाठी तेल, मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 1 चमचा तेल घालते। 1 चमचा तेल किंवा साजूक तूप वापरलं तरी चालेल। तेल गरम झाले, त्यामध्ये जिरे घालूयात। हिरवी मिरची घालायची आहे। तुम्ही मिरचीचा ठेचा सुद्धा करून घेऊ शकता। मी इथे 3 मिरच्या वापरल्या, तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी किंवा जास्त घेऊ शकता। आता आपल्याला भेंडी घालायची आहे। भेंडी मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। भेंडी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली। आता 2 ते 3 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मीडियम ठेवलेली आहे। 3 मिनिटं झालेली आहेत। आता भेंडी आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया। ह्या 3 मिनिटांमध्ये मी एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतली होती भाजी। आता आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे। 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे। आता झाकण न ठेवता मी 2 ते 3 मिनिटं भेंडी पुन्हा एकदा छान शिजवून घेणार आहे। 2 मिनिटं भेंडी मी शिजवून दिलेली आहे। आता त्यामध्ये 2 चमचे दही घालायचे। दही आपल्याला शेवट घालायचे आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायची भेंडी। दही घातल्यावर सुद्धा मी अजून 2 ते 3 मिनिटं भेंडी शिजवून देणार आहे। दही घातल्यावर मी 2 मिनिटं भेंडी चांगली परतून घेतली। अजिबात चिकट झालेली नाही भेंडी। भेंडी तयार झालेली आहे। तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा वरतून घालू शकता आणि छान शिजली भेंडी। आता मी भेंडी काढून घेते। तयार झाली उपवासाची भेंडीची भाजी। ही भाजी आपण डोशासोबत किंवा वरईच्या भाकरीबरोबर खाऊ शकतो। खूप छान लागते। तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर। धन्यवाद।